नायक स्टाईलमध्ये मैदानात उतरले नगराध्यक्ष किशोर गारोळे। मेहकर शहरात समस्या अनेक आहेत, पण नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी सुरुवात केली ती थेट सामान्य माणसाच्या मूलभूत गरजेपासून, स्वच्छतागृहांपासून। शहरातील खालचा स्टँड, भाजी मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी दररोज महिला पुरुषांची मोठी वर्दळ असते, मात्र आजवर तिथे स्वच्छतागृहांची सोयच नव्हती। हाच मुद्दा ओळखत नगराध्यक्षांनी स्पष्ट केलं। 21 स्वच्छतागृहांची मंजुरी, 17 मूत्रीघर, 4 टॉयलेट प्लस बाथरूम, आजच सर्व लोकेशन्स फायनल करण्यात आली असून पुढील 10 ते 15 दिवसात कामाला सुरुवात होणार आहे आणि येणाऱ्या मार्च महिन्याच्या आत ही सर्व कामं पूर्ण केली जाणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली आहे। अतिक्रमण, लोकेशनचा गोंधळ, फाईल वर्कमध्ये अडथळे, हे सगळे अडसर दूर करण्यासाठी नगराध्यक्ष स्वतः नगर परिषदेच्या इंजिनियरसोबत मैदानात उतरले आणि कामांना गती दिली। फोनवर प्रश्न सुटला नाही तर आम्ही थेट घरापर्यंत येणार, असं ठाम सांगत किशोर गारोळे नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी थेट वॉर्डात पोहोचत आहेत। आतापर्यंत कोणीही न विचारलेली विचारपूस आता सुरू झाली आहे। कामात दिरंगाई करणाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा, उद्या नाही आजच काम। शहरातील रखडलेल्या विकास कामांची 1 to 1 पाहणी, दर्जावर काटेकोर लक्ष आणि निकृष्ट काम थेट थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सध्याचा कॉन्ट्रॅक्टर काम करू शकत नसेल तर तो बदलून सक्षम कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेणार, असंही नगराध्यक्षांनी स्पष्ट केलं। यापूर्वी विकासाच्या नावाखाली खर्च झाला, पण तो जमिनीवर दिसला नाही। मोठ्या कामांनाच प्राधान्य दिलं गेलं, छोट्या मोठ्या नागरिकांच्या अडचणी दुर्लक्षित राहिल्या। यावर नगराध्यक्ष किशोर गारोळे ठामपणे सांगतात, पैसे कमावणं हा माझा हेतू नाही, समाजकारण हाच माझा अजेंडा आहे। सिनेमासारखी थेट ॲक्शन, ठोस निर्णय आणि जनतेशी थेट संवाद आज मेकर शहरात पाहायला मिळतोय। म्हणूनच नागरिकांमध्ये आता एकच चर्चा, हा फक्त नगराध्यक्ष नाही, हा नायक। आज मेकर शहराची पाहणी तुम्ही स्वतः केली, तुमचे नगरसेवक असतील, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी असतील, काय एकंदरीत शहरामध्ये जाणवलं तुम्हाला? कोणत्या समस्या आहेत अशा की त्या तात्काळ केल्या पाहिजे? आता शहरामधल्या समस्या तर बऱ्याचशा आहेत, पण त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे हा आपला स्वच्छतागृहाचा आहे। कारण शहरामध्ये म्हणजे ट्रॅफिकचे ठिकाण असतील किंवा लोकांना थांबण्याचे बरेचसे आता खालचे स्टँड झाले किंवा आपलं भाजी मार्केट आहे, अशा ठिकाणी महिला येत आहेत, पुरुष येत आहेत, पण त्यांना स्वच्छतागृहाची व्यवस्था कुठंच नाही आहे। तर सर्वात सुरुवातीला आपण स्वच्छतागृहावर भर देऊन येणाऱ्या मार्चात आपण हे कामं कंप्लीट करणार आहोत। त्यासाठी काही ठिकाण होते, त्या ठिकाणी काही अतिक्रमण झालेले आहेत, काही ठिकाण लोकेशन त्यांना ट्रॅक होत नव्हते, त्यामुळं आमचे जे नगर परिषद इंजिनियर आहेत, डेप्युटी साहेब, त्यांना सोबत घेऊन आपण ते लोकेशन त्यांना फायनल करून दिलेले आहेत। एकंदरीतच आज तुम्ही नागरिकांच्या प्रत्यक्षात घरापर्यंत जाऊन त्याच्या समस्या जाणून घेतल्या, काय एकंदरीत नागरिकांच्या भावना होत्या? नागरिकांच्या भावना ह्याच आल्यात की आजपर्यंत या समस्याला आमच्यापर्यंत येऊन कोणी विचारपूस केलेली नाही आहे, परंतु आता तसा विषय राहणार नाही। ज्यांच्या काही अडचणी असतील त्या जर फोनवर सॉल्व्ह होत नसतील तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार व त्यातलं सोल्युशन ताबडतोब काढणार आणि त्या कामाला आम्ही जो काही डिले झाला आजपर्यंत तो न करता स्पीडनं कामं करून लोकांना त्यातून मुक्त करणार। तुम्ही सुरुवातच स्वच्छता मोहिमेपासून सुरुवात केली होती, आता खरंच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूत्रीघर हे आवश्यक असते, महिलांसाठी तर खूप गरजेचा विषय असते। त्या आज तुम्ही हाती घेतलं, किती दिवसात व कसं काय आश्वासन देसाल नागरिकांना? याच्यामध्ये जवळजवळ आपण आता 21 स्वच्छतागृह सँक्शन घेतले आहेत मेकरसाठी, त्यामध्ये 17 मूत्रीघर आहेत आणि टॉयलेट प्लस बाथरूम असे 4 आहेत। तर ते लोकेशन आपण आज त्यांना पूर्ण फायनली केलेत आणि जवळजवळ आता येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये काम चालू होईल आणि मार्चच्या आतात आमचं टार्गेट ठेवून आपण हे पूर्ण करत आहोत। बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून एकल हाती या ठिकाणी सत्ता होती, पाहिजे तसा आज तुम्ही मेकर शहरामध्ये फिरले, विकास कुठं दिसत नाहीये? नाही, विकास तर झालेला आहे, निधी भरपूर आलेला आहे, पैसा खर्च झाला, परंतु तो पाहिजे त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेला नाही आहे। काही मोठ्याच कामांना प्राधान्य दिलेलं आहे, जे छोट्या मोठ्या काही नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्याकडे आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही, कारण 2 पैसे मिळतील या हिशोबाने कामं झालेले आहेत। पण आज आमचा उद्देश हाच आहे की पैसे कमवणं हा नसून हे समाजकारण हाच एक आमचा उद्देश आहे व त्या हिशोबाने कार्य करत आहोत। शहरामध्ये अनेक कामं हे अर्धवट स्थितीमध्ये पडलेले आहेत, तर रखडलेले आहेत, ते पूर्ण असं जात नाहीत, नेमकं काय अडचण आहे? त्यांना बऱ्याचशा अडचणी आहेत, काही पोर्टलवर पैसा नाही आहे, काही कामांचे अतिक्रमणामुळे थांबलेले आहेत, काही ठिकाणी समजा कॉन्ट्रॅक्टरकडनं डिले होतोय, ते सर्व कामांचे 1 to 1 करून
आम्ही सर्व कामांची पाहणी करतोय, त्याचा फॉलोअप घेतोय वर लवकरात लवकर येणाऱ्या 6-8 महिन्यामध्ये बरेचसे मुद्दे आम्ही मार्गी लावतो. या कामाच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत. या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आता तुम्ही त्या कामाची सविस्तर स्वतः चौकशी करून ते कामं मार्गी लावणार. आम्ही प्रत्येक कामाची पाहणी करतोय आणि त्याची क्वालिटी बघतोय. ज्या ठिकाणी क्वालिटीचं काम नसेल ते काम आम्ही थांबवणार आणि चांगल्या प्रतीचं काम आम्ही करून घेणार. जे सध्याचे कॉन्ट्रॅक्टर काम करतायत त्यांच्याकडनं अगर होत नसेल तर ते आम्ही चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला काम रेफर करू आणि काम करून घेऊ.